नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्या सर्वांची एक मैत्रीण, एक उद्योजिका दर्शना आणि आपल्या MGI मिशन ग्लोबल इंडियन्स या मंचावरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. तुम्हाला इथे स्लाइट चेंज म्हणजे थोडासा बदल दिसला असेल, जाणवला असेल, की आपण मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंटचं मिशन ग्लोबल इंडियन्स केलं ते. त्याचं कारण असं मैत्रिणींनो, मला इथे सगळ्यांना सांगायला आवडेल, की आपल्याला खूप खूप भरभरून सपोर्ट मिळतोय. म्हणजे सगळ्या इंडियन लोकांचा आणि वेगवेगळ्या कंट्रीमधून. कुठेतरी एक त्यांना रिस्पेक्ट असावी, कुठेतरी एक त्यांचं एक त्यांना प्राउड फील व्हावं म्हणून आपण मिशन ग्लोबल इंडियन्स आणि थोडक्यात आपलं जे मिशन आहे त्याला सगळ्या इंडियनचा खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि चला तर मग आज आपण पुन्हा आपल्या या मंचावरती एका नवीन उद्योजिकेला आणि आपल्या नवीन मैत्रिणीला इथे घेऊन आलो आहोत. तिच्याबद्दल जर सांगायचं झालंच तर तिचं नाव आहे भाग्यश्री. भाग्यश्री आहे सध्या नाशिकमधून आणि भाग्यश्रीबद्दल जर सांगायचं झालंच तर अतिशय छान अशी उद्योजिका, एक छानशी प्रेमळशी अशी मैत्रीण, त्याचबरोबर एक आई आणि एक IT प्रोफेशनल. हे सांगताना मला भाग्यश्रीबद्दल अतिशय आनंद होतोय. कारण डे 1 पासून मी भाग्यश्रीला बघितलेलं आहे. पहिल्या दिवसापासून अतिशय ज्याला आपण म्हणतो ना, की एकदम कन्सिस्टंट परफॉर्मर जसे असतात, तशीच भाग्यश्री एक आहे. अतिशय छान पद्धतीने तिच्या प्रत्येक गोष्ट, इव्हन तिचा बिझनेस असू दे, तिचे व्हिडिओज असू दे, तिचं लिखाण असू दे किंवा तिचे व्लॉग्स असू दे, खूप छान पद्धतीने ती घेऊन येते प्लॅटफॉर्मवरती आणि आय थिंक आज कुठेतरी त्याचंच एक फळ म्हणावं किंवा मग त्याचंच एक रिकॉग्निशन म्हणून आज आपण भाग्यश्रीला इथं बोलावलं आहे. आणि मागच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये फायनान्शियल ग्रोथही तिच्या बिझनेसची झालेली आहे. इझी स्टोअर इंडिया ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन शॉपिंग राइट. Amazon आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. पण कुठेतरी घरातून आपल्या बाकीच्या उद्योजिकेंना म्हणजे आपल्या सोबत ज्या उद्योजिका आहेत किंवा भारतीय प्रॉडक्ट जे आहेत किंवा त्याच बरोबर भारतीय आर्टिझम ज्याला आपण म्हणतो, त्याला भारताच्या घराघरामध्ये पोहोचण्याचं स्वप्न हे भाग्यश्रीचं आहे आणि त्याची सुरुवात अतिशय छान पद्धतीने तिची केली आहे. तर मी नक्की आपल्या सगळ्यांना सांगेल, की इझी स्टोअर इंडियाला तुम्ही नक्की भेट द्या आणि तुम्हाला लागणारे सगळे प्रॉडक्ट्स तिथे मिळतील आणि आपल्याच एका उद्योगिनीला, आपल्या मैत्रिणीला भरभरून सपोर्ट करा. सो आता ओव्हर टू यू भाग्यश्री. तुझ्याकडनं आम्हाला इथे जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या सगळ्या इंडियन लोकांना समजून घ्यायला आवडेल. तुझ्या बिझनेसची सुरुवात कशी झाली आणि थोडक्यात तुझ्याबद्दल? अ, सगळ्यात पहिले हॅलो एव्हरीवन, भाग्यश्री जाधव आणि मी मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंटची खूप खूप आभारी आहे, की त्यांनी हा प्लॅटफॉर्म खूप सुंदर प्लॅटफॉर्म इथे निर्माण केलेला आहे. आणि ह्याच्या थ्रू आपण सगळ्या यूथ एम्पॉवरमेंट्सला आपण काय म्हणतात एक प्रकारचं सशक्तीकरण देण्याचं एक मोठा वसा मॅमने उचललेला आहे. सो त्याच्याबद्दल खूप सारे त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. तर माझं नाव भाग्यश्री जाधव. मी पहिले आय-टी जॉब करत होते, लग्नाच्या पूर्वी आणि लग्नानंतर आम्ही परत आमच्या नेटिव्हला शिफ्ट झालो आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला जेव्हा मला बाळ झालं त्याच्यानंतर मग मी विचार केला, की इट्स नॉट पॉसिबल फॉर मी, की बाबा मी आता आय-टी जॉब करेल, 8-8, 9-9 तास जॉब करेल. मग मी बाळाला वेळ कधी देणार? सो देन आय वॉज थिंकिंग, की बाबा आपण स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला इथे सर्व ग्लोबमध्ये पॅन्डेमिक सुरू झाला होता. सो खूप लोकांचे प्रॉब्लेम्स वाढायला लागले होते. खूप लोकांचे जॉब्स जायला लागले होते. सो देन आम्ही असा विचार केला, जी माझी दुसरी पण फर्म आहे, आय-टी फर्म. आम्ही असा विचार केला, की व्हाय नॉट आपणच आपलं एक ई-शॉपी उघडावं, की ज्याच्या थ्रू लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळतील किंवा ज्याच्या थ्रू त्यांना डोअर स्टेप डिलिव्हरी मिळेल, की मस्त. घराबाहेर पडायची गरज नाही. तेव्हा शॉप्स बंद होत होते किंवा अ, लोकांना बाहेर जाऊन सामान आणणं पण मुश्किल झालं होतं. सो मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला, की व्हाय नॉट वी शुड स्टार्ट. आपण एक समाजासाठी देणं लागतो आणि म्हणून मग ह्याच्यामधनं आम्ही इझी स्टोअर इंडिया या प्लॅटफॉर्मची म्हणजे स्टार्टिंग केली
आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ठरवलं होतं, की फक्त इंडियन प्रॉडक्ट्सच सेल करायचे. मग छोटे-छोटे प्रॉडक्ट्स असो, छोटे-छोटे जे व्यवसाय आहेत, ज्यांना प्रत्येक व्यवसाय काय आज वेगवेगळ्या साइट्सवर आपण ऑनलाईन करू शकत नाही. खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. सो ते सगळे रिस्ट्रिक्शन्स आम्ही ओव्हरकम करून त्या व्यवसायांपर्यंत पोहोचून ते सगळे व्यवसायाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते सगळे आम्ही ऑनलाईन करायचा तेव्हापासून स्टार्ट केलं. सो ह्याने एक आम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत होतं, की बाबा आपण समाजासाठी काहीतरी करतोय. लोकांना आपल्या प्लॅटफॉर्ममुळे त्यांचे आवडते प्रॉडक्ट्स, इंडियन प्रॉडक्ट्स ज्याला तेव्हा खूप गरजेचं होतं आणि जे पुढे पण भविष्यात खूप गरजेचं आहे, की इंडियन प्रॉडक्ट्सला पुढे नेणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे मग आम्ही ह्याची सुरुवात केली आणि ह्याच्यामध्ये मला माझ्या फॅमिलीने आणि माझ्या मिस्टरांनी वगैरे खूप सपोर्ट दिला. सो मग अशा प्रकारे लास्ट इयरच इट्स अ कोविड बेबी. लास्ट इयरच कोविडमध्येच आम्ही आमचा हा उद्योग सुरू केला. मस्तच, मस्तच. खूपच छान सो भाग्यश्री. हां, बोल, बोल, बोल. कंटिन्यू कर, कंटिन्यू कर. सो ह्याच्यामध्ये आमच्या इझी स्टोअर इंडियामध्ये तुम्हाला यू कॅन बाय अँड सेल इंडियन प्रॉडक्ट्स. तुम्हाला जर इंडियन प्रॉडक्ट्सची पर्चेस करायची असेल, तर तुम्ही सरळ इझी स्टोअर इंडियाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्या थ्रू तुमची डोअर स्टेप डिलिव्हरी तुम्हाला मिळेल. सो नाही. अशा खूपच प्रकारे. छान. भाग्यश्री, मला इथे सगळ्यात महत्त्वाचं इथे सगळ्यांना सांगायला आवडेल, की म्हणजे कुठून तरी आपण जेव्हा बघतो, की आपण Amazon, आपण eBay, आपण बऱ्याचशा ऑनलाईन Shopee अशा बघतो. पण ज्या पद्धतीने भाग्यश्रींनी सांगितलंय, की एका स्मॉल म्हणजे काय म्हणतात ना, की एका आपल्या स्वतःच्या घरातनं इव्हन एक मोठं मिशन, जसं आपल्या मिशनचं जे उद्दिष्ट आहे, जे मिशन आहे, की आपल्याला ग्लोबली लीडर्स तयार करायचे आणि मला वाटतं त्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. कारण आपण भारतातच नाही तर भारताबाहेर आपण आपली झेप घेतलेली आहे आणि भाग्यश्रीला पण इंटरनॅशनल ऑर्डर्स पण मिळालेली आहेत. त्याबद्दल भाग्यश्रीचे मनापासून आभार आणि अभिनंदन बेसिकली. आणि थँक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सगळ्यांना सांगायला आवडेल मला, की काय असतं ना मैत्रिणींनो, जेव्हा आपण विचार करतो, की आपण जेव्हा घरात एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, बरोबर? आपल्याला नेहमी अप्स एंड डाउन्स हे येतात. आणि मी बघितलंय भाग्यश्रीला, ज्यावेळेस मी भाग्यश्रीसोबत पहिल्यांदा बोलले, असं नाही की तिला कुठले प्रॉब्लेम्स आले नाही किंवा चॅलेंज आले नाही. पण आणि त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजी किंवा ई-कॉम इंडस्ट्री म्हटलं, की प्रॉब्लेम हे येणारच. तर मला तुमच्या सगळ्यांना इथे सांगायला आवडेल, की ज्या पण एवढे प्रॉब्लेम असतानाही, इव्हन कोव्हिड असताना पण अ, जो निश्चय त्यांनी घेतलेला आहे, जसं माझं उद्दिष्ट जे आहे, म्हणजे मिशनचं उद्दिष्ट जे आहे, की आपले प्रॉडक्ट भारताबाहेर जे ग्लोबली पोहोचवणं, आपल्या लोकांना ग्लोबली प्रमोट करणं आणि लीडर्स क्रिएट करणं. पण जर भाग्यश्रीला बघितलं तर तिचं तिने ते सेम काम भारतासाठी चालू केलं आहे. त्यामुळे खरोखरच सो प्राउड ऑफ यू भाग्यश्री. कारण मला माहिती आहे की ई-कॉम इंडस्ट्री चालवणं किंवा त्याची स्थापना करणं किंवा त्याला लागणाऱ्या गोष्टी जे आपण म्हणतो ना, की डॉट्स ते कनेक्ट करणं, इट नॉट अॅन ईझी स्टेप्स. कारण Amazonला 15 ते 20 वर्ष लागले तो ते त्या लेव्हलला फ्लाय करायला. पण एवढ्या कमी दिवसामध्ये तू खूप छान प्रगती तुम्ही लोकांनी केलेली आहे. इव्हन तुझे मिस्टर असू दे, तू असू दे, तुझी फॅमिली असू दे. आणि मला खूप छान वाटतंय, की घराघरापर्यंत ई-कॉमच्या माध्यमातून भारतीय प्रॉडक्ट जात आहेत. आणि आता पुढचा प्रश्न तुला असा आहे, की अ, मिशन मिशन सोबत म्हणजे मिशन ग्लोबल सोबत जशी तू जॉइन झाली, तुझी सुरुवात किंवा तुझा अनुभव याबद्दल तू काय सांगशील? मिशन ग्लोबलची माझी जर्नी तर खूपच सुंदर राहिलेली आहे. मी साधारण जून महिन्यामध्ये लास्ट जूनमध्येच जॉइन झाले आणि त्याच्यानंतर मॅमने जो मला सपोर्ट केला, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्यात. जी काही माझी सिच्युएशन होती, जेव्हा-केव्हा मी तुमच्या मिडनाईटला जरी कॉल केला असेल, तरी तो तुम्ही अटेंड केला आणि मला सोल्युशन्स दिले. परत बरंच मिशन ग्लोबलमधले जे बाकीचे सदस्य आहेत, जे माझे टीममेट्स आहेत, त्यांनी देखील मला तितकाच सपोर्ट केला. माझ्या बिझनेसला तितकाच सपोर्ट केला. त्याच्यातनं मला बरेचसे सेलर्स मिळाले आणि मिशनमधनं एक बेसिक जे आहे, की सर्वांगीण विकास माझा झाला. मिशन ग्लोबलचं उद्दिष्टच हे आहे, की तुमचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. जरी मला बरंच टेक्नॉलॉजी येत असली, तरी पण काहीतरी एक्स फॅक्टर मिसिंग असतो. सर्वांगीण विकास किंवा तुमचं एखादं स्किल सेट मिसिंग असतं.
तर ते सगळं मिशन ग्लोबलच्या प्लॅटफॉर्म थ्रू मला मिळालं. आणि एक अजून मोठी गोष्ट मला मिळाली ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. मला खूप सारं प्रेम या प्लॅटफॉर्मने दिलं. इव्हन लोकांना ग्रॅटिट्यूड कसा द्यावा किंवा लोकांना ॲप्रिशिएट कसं करावं, किंवा लोकांकडनं भरभरून प्रेम जर तुम्हाला हवं असेल, तर लोकांना भरभरून कसं द्यावं, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी मिशन ग्लोबलने आणि दर्शना मॅमने मला खूप छान प्रकारे शिकवल्या. परत त्याच्यानंतर मला कस्टमर रिलेशनशिप कसं बिल्डअप करावं. तुम्ही कस्टमर्स किंवा तुम्ही कोणी पण तुमचे जे पीपल आहेत, जे तुम्हाला ईझी स्टोअर इंडियाला जॉइन झालेले आहेत, त्यांना तुम्ही कसं नर्चर केलं पाहिजे. अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी मला मिशन ग्लोबलने शिकवल्या. मिशन ग्लोबल च्या ह्या ज्या जर्नीमध्ये मला ज्या मैत्रिणी भेटल्या, त्यांनी सतत काय म्हणतात, मला सपोर्ट केला किंवा कधीच असं हे केलं नाही, की अरे कधीच मला काय म्हणतात, बॅकस्टॅब केलं नाही किंवा असं ऍक्सेप्ट केलं. नेहमी हा. सपोर्टिव्ह राहिल्या आणि नेहमी मला प्रोत्साहन देत राहिल्या. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींनी मला बराच हुरूप मिळत राहिला आणि मी आज जे काही अचीव्ह करू शकले त्याच्यामध्ये मिशन ग्लोबलचा आणि ह्या सगळ्या मिशन ग्लोबल फॅमिलीचा आज खूप मोठा वाटा आहे. खूप सो मी अ, याची नेहमीच ऋणी राहील. खूप छान वाटतंय म्हणजे भाग्यश्री तुझ्याकडनं ऐकताना. कारण काय ना भाग्यश्री, मला असं वाटतं आयुष्यामध्ये ना आपण खूप लोकांना भेटतो, बरोबर? खूप लोकं आपल्या सानिध्यात येतात. पण बऱ्याच वेळेस ना कुठेतरी काय म्हणतात ना, की वी शुड ऑल्वेज कीप युअर आय अँड माइंड ओपन टू टेक इट, राइट? म्हणजे ते घेण्यासाठी आपलं डोकं आणि आपले आईज हे नेहमी उघडे पाहिजे, आपले कान नेहमी उघडे पाहिजे. आणि मला असं वाटतं ते ते तुझ्यामध्ये पण आहे. ज्या पद्धतीने हे बघ आपण देतो तर सगळ्यांना, पण ज्या पद्धतीने तू रिसीव्ह केला आणि जो ग्रॅटिट्यूड तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे, जो आम्ही पहिल्यापासून म्हणजे आम्हाला ते जाणवलेलं. आणि मी मी जेव्हा तुझ्याशी बोलते ना भाग्यश्री, इज ऑल्वेज लाइक आय ऑल्वेज फील प्राउड. कारण कुठेतरी तुम्ही अशा लोकांसोबत कनेक्ट होतात, की ज्यांना एवढा रिस्पेक्ट आहे, एवढं भरभरून देण्याची वृत्ती आहे. कारण आपण बघितलं बरेचसे सोशल ग्रुप आपण बघतो किंवा वेगवेगळे Facebook ग्रुप आपण बघतो. पण त्यामध्ये लोकं जरी भरपूर असली, पण ती बॉन्डिंग किंवा ती कनेक्टिव्हिटी ती खूप कमी लोकांमध्ये असते. आपण जिथे-तिथे बघतो, म्हणजे भारतामध्ये असू दे किंवा भारताबाहेर असू दे, एक कॉम्पिटिशन म्हणा किंवा मग कुठेतरी एक जलसी म्हणा किंवा एक कुठेतरी एकमेकाला खेचण्याची वृत्ती आपण बघतो. पण मला खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांकडनं सारखं-सारखं ऐकताना, की आपल्या फॅमिलीमध्ये आपण जिला फॅमिली म्हणतो, की आपण आपली छोटी आणि सुटसुटीत अशी फॅमिली आहे. पण सगळ्यांना मिळणारं प्रेम हे तितकंच महत्वाचं आहे, प्रोत्साहन तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप-खूप मनापासून अभिनंदन आणि आभार. कारण काय आहे ना, की चांगली माणसं मिळणं हे हे त्याला पण नशीब लागतं आणि त्याला वेळही लागतो. आणि आपण सगळे इतक्या छान पद्धतीने आज आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती भेटलोय. म्हणजे आपण कधी कुणी कुणाला बघितलं नाही. पण भारताबाहेर असतानाही मला तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळणं, हे खरंच भाग्याचं मी म्हणेल माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि भाग्यश्री खूप छान वाटते तुझ्याकडनं ऐकताना. पुढचा प्रश्न आहे पुन्हा तुझ्यासाठी. भाग्यश्री, हे बघ बिझनेस म्हटलं की चॅलेंजेस आले, बरोबर? त्याचबरोबर संकट आली. संकट म्हणण्यापेक्षा की अप्स एंड डाउन्स येतात, बरोबर? तर मला सांग की आय नो की इनिशियली कुठलाही बिझनेस ॲक्सेलरेट करणं इट नॉट ईझी. आणि बेसिकली ई-कॉम इंडस्ट्री जेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नसतं, माहीत नसतं, तुम्हाला लोकांचे प्रॉडक्ट घेण्यापासून तर देण्यापर्यंत त्यामध्ये खूप मोठा गॅप असतो. तो सगळा गॅप हा भरायचा असतो. तर तर तू ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्या? कारण इट नॉट अन ईझी स्टफ. किंवा तुला काही चॅलेंजेस आले का हे सगळं करताना? येस, येस. खूप चॅलेंजेस येत असतात. डेली काहीतरी नवीन चॅलेंजेस असतात. कारण ई-कॉमर्स इंडस्ट्री हा असा एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये खूप सारे दिग्गज लोकं बसलेले आहेत आणि मग त्यांच्या कंपेअरमध्ये आपलं कंपॅरिझन जेव्हा होतं, तेव्हा नक्कीच घेणारा एकदा विचार करतो, की असं का होतं? म्हणजे असं ह्यांच्याकडनं का घ्यावं? तेव्हा ती आपली क्वालिटी, आपला प्रॉम्प्ट किंवा अ, आपली टाईम बाउंडरीज त्यांना समजावून सांगणं किंवा अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून बऱ्याच गोष्टी करायला लागतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये मला एम-जी-ईचा बराच सपोर्ट मिळतो. जसं तुमचा बराच सपोर्ट मिळतो. छोट्या-छोट्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज डिसाईड करणं
किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या माझ्या ऍपला वगैरे पुढे नेतील अशा छोट्या छोट्या काही गोष्टी करणं. सो ह्या सगळ्याने मी खूप ते ओव्हरकम करायचा प्रयत्न करते. प्लस टाईम मॅनेजमेंटचा बराच इश्यू असतो. सो ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट असणं पण खूप महत्त्वाचं आहे, की जर तुमच्या फॅमिलीकडनं तुम्हाला सपोर्ट असेल, तर तुम्ही कोणतंही चॅलेंज ओव्हरकम करू शकतात. सो त्या बाबतीतही मी बरीच लकी आहे, की माझी फॅमिली मला माझा बिझनेस रन करण्यामध्ये बराच सपोर्ट करते. अगदी डिलिव्हरीज करण्यापासनं अगदी सेलर्स व्हेरिफाय करेपर्यंत बरीचशी कामं आमच्या फॅमिलीतले बरेचदा मेंबर्सही करून टाकतात. सो ह्या जर तुम्हाला तुमच्या सराउंडिंग लोकांचा सपोर्ट असेल, तर तुम्ही कुठलेही चॅलेंजेस ओव्हरकम करू शकतात. सो असेच मग चॅलेंजेस ओव्हरकम करत मग मी रोज डेली बिझनेस करत असते. खूपच मस्त. आणि भाग्यश्री मला एक सांग, आता जवळपास तू आपल्या बऱ्याचशे सेलर तुझ्याकडे आहे, जे भारतीय म्हणजे त्यांनाही बिझनेस यातनं जनरेट होतोय. बेसिकली यू आर नॉट सेलिंग युअर ओन प्रॉडक्ट, यू आर सेलिंग अदर्स टू, राईट? तर येस. बेसिकली याच्यामध्ये खूप छान एक एम्पॉवरमेंटचं पण काम असं होतंय, म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या घरात बिझनेस पोहोचतोय. तर मला एक सांग, आता सध्या तुझ्या बिझनेसचं स्टेटस कसं आहे? म्हणजे किती एक अप्रॉक्सिमेटली तुझ्याकडे टोटल सेलर म्हण किंवा कस्टमर म्हण किंवा मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुझी झालेली ग्रोथ त्याच्याबद्दल काय सांगशील? एक ओव्हरऑल ग्राफ. येस. जेव्हा मी खूपच छान ग्रोथ झाली ॲक्चुअली माझे 6च महिने झालेत. बट 6 महिन्याची ग्रोथ बघता इझी स्टोअरला बरंच रिकॉग्निशन मिळतंय मार्केटमधून आणि ग्रोथ असं की आता अशी एक स्टेट यायला लागली आहे, की सेलर्स स्वतःहून मला कॉल करतात, की "मॅम मला तुमच्या ह्याच्यावर माझे प्रॉडक्ट्स सेल करता येतील का?" किंवा कस्टमर्सचे मला ऑनलाईन बरेचसे काय म्हणतात मेसेजेस येत असतात, की मला हे प्रॉडक्ट पाहिजे, तुम्ही द्याल का अवेलेबल करून? कधी-कधी तर असं पण होतं आजकाल, की माझ्याकडे ते प्रॉडक्ट नसतं. मग ते प्रॉडक्ट तुम्हीच मला अवेलेबल करून द्या, तुम्हीच क्वालिटी चेक करून द्या. कारण आमच्याकडे ही आम्ही सेलर पूर्णपणे व्हेरिफाय करूनच मगच त्याला रजिस्टर करून घेतो. सो त्याच्याकडचे प्रॉडक्ट्स हे प्युअर क्वालिटीचे आणि इंडियनच आहेत. बेसिकली आमचा मोटोच आहे, की इंडियन प्रॉडक्ट्स. सो त्याच्याकडे जरी आम्हाला जर वाटलं, की ह्याच्याकडे जरा इंडियन प्रॉडक्ट्स नाहीयेत किंवा काही पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो, तर आम्ही त्या सेलरला तसे वॉर्निंग्स, इन्स्ट्रक्शन्स देतो. सो आमच्याकडचे प्रॉडक्ट्स हे खूप ऑथेंटिक किंवा जेन्युइन असतात किंवा क्वालिटी खूप चांगली असते. सो मग स्वतःहून आजकाल मला कस्टमर्सचे देखील कॉल येतात, की तुमच्याकडे हे मला मिळेल का? मग त्या केसमध्ये ते मी त्यांना अवेलेबल करून देते. पण असं नाही की प्रत्येक प्रॉडक्ट आमच्या इथे मिळतंच. सो मग कस्टमर्स त्यांची रिक्वायरमेंट घेऊन माझ्याकडे येतात. सो आज इझी स्टोअरचा असं एक स्टेट आलेली आहे, की बाबा कस्टमर रिकॉग्निशन पण तेवढंच मिळतंय, प्लस सेलर रिकॉग्निशन पण इझी स्टोअरला तेवढंच मिळतंय. प्लस कधी एकदा दोनदा असं पण झालं, की एका सेलरने दुसऱ्या सेलरला सांगितलं, की "अरे, तू तिथे प्रॉडक्ट्स तिथे चौकशी करून बघ. तिथून तुझा बिझनेस स्टार्ट कर." सो 1-2 लोकांनी मला अशा चौकशा केल्या, की "मॅम, मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मपासून स्टार्ट करू शकतो का? माझ्याकडे फक्त ह्या-ह्या गोष्टी आहेत, बाकीचं काही नाहीये." त्या केसमध्ये मग आम्ही त्यांना गाईड करतो, की तुम्ही असं करा किंवा तुम्हाला ह्या-ह्या गोष्टी अजून लागतील. किंवा तुम्ही सरळ स्टार्ट करू शकता. सो मग अशा प्रकारचं रिकॉग्निशन पण आता इझी स्टोअरला मिळायला लागलेलं आहे. सो छान. मग ह्या सगळ्यामध्ये बराच आनंद होतो असं ग्रो होताना बघून. बरंच पुढे जायचं आहे, पण जी काही स्टार्टिंग झालेली आहे इझी स्टोअरची, ह्या पॅन्डेमिकमध्ये जी काही स्टार्टिंग झालेली आहे, सो ते बघून खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, की आपण करेक्ट पाथ चूज केलेला आहे. खूपच मस्त, खूपच मस्त भाग्यश्री. भाग्यश्री एक महिला आणि एक उद्योजिका अ, हे दोन्ही म्हणताना मला खूप आनंद होतोय, कारण ह्या दोघांची सांगड तू खूप छान घातलेली आहे. कारण कुठेतरी ज्यावेळेस आपल्याकडे डिग्री असते किंवा आपल्याकडं आय-टीचा एक सोर्स असतो, इन्कम सोर्स असतो आणि त्यावेळेस सगळं सोडून पुन्हा नव्याने सगळं स्क्रॅचपासून सुरुवात करायची म्हटलं, की त्याला खूप गट्स लागतात. पण हॅट्स ऑफ टू यू, ज्या पद्धतीने तू ओव्हरकम करतीये, इव्हन फॅमिली सांभाळते, इव्हन तुझ्या घरचा सपोर्ट पण तुला खूप छान आहे. तर भाग्यश्री, मला तुला आणि ज्या पद्धतीने तू सांगितलं आता सेलर आणि कस्टमर दोघांबद्दलही तू खूप छान सांगितलं. तर मला असं वाटतं, की एक वेळ अशी येईल ना, की तुझ्याकडे हवा तो प्रॉडक्ट लोकांना मिळेल आणि हवे ते सेलर तुझ्यासाठी म्हणजे युअर एक दिवस असा येईल ना, की यू आर बिकम अ ब्रँड आणि इतका मोठा ब्रँड राहील ना भाग्यश्री,
कारण ज्या पद्धतीचं काम तुझं चालू आहे त्यामुळे मी आय एम डॅम शुअर की मला पक्की खात्री आहे की ज्यावेळेस पण हा ब्रँड होईल ना आणि लोक लिटरली जस्ट वेटिंग काइंड ऑफ अनदर अमेझॉन असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे भारतातलं एक दुसरं अमेझॉन म्हणायला हरकत नाही, इतकं इझी स्टोअर इंडिया वाढणार आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, इव्हन तुझ्या फॅमिलीला पण. आणि एक शेवटचा प्रश्न तुला आता, शेवटचे 2 प्रश्न, शेवटचा म्हणण्यापेक्षा, की एक जर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर की महत्त्वाचे 3 फॅक्टर, कारण आपण बघतो राइट, तू पण भरपूर ग्रुपमध्ये होती किंवा मार्केटमध्ये आहे. सो व्हॉट यू फील द डिफरन्स अनदर ग्रुप अँड आवर कम्युनिटी बेसिकली, आपल्या कम्युनिटीमध्ये असे कुठले महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत 2 ते 3 की ज्याने तुला तुझा बिझनेस पण ॲक्सेलरेट झाला जे आणि तुला मार्केटमध्ये ते नाही मिळालं. आता ते मी ज्या पद्धतीने सांगते ते मला माहीत आहे, पण आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू लाइक खूप लोकांना माहिती नसतं. कारण स्किल किंवा टॅक्टिक्स, टेक्निक्स हे तुम्हाला कुठे पण मिळून जाईल. पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या खूप कमी लोकांकडे अनुभवायला मिळतात. तर मला ते तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. व्हॉट यू फील समथिंग स्पेशल अबाउट आवर प्लॅटफॉर्म अँड कुठले असे फॅक्टर आहेत की ज्यांनी तुला एक्सलरेट करायला बिझनेस मदत केली? आणि येस, ओव्हर टू यू. येस, याच्यासाठी माझ्याकडे खूप भरभरून बोलायला आहे. फर्स्ट ऑफ ऑल एम-जीने एम-जी म्हणजे तुमच्याकडनं जेव्हा माझे सेशन्स व्हायचे, तेव्हा एक गोल डिसाईड करण्यापासून अ, तुम्ही लोकांना हेल्प करतात. सो बाकीचे बरेच ग्रुप्स मी जॉइन केले. बऱ्याच ठिकाणी मी ट्राय केलं किंवा बघितलं. तर मला हे गोष्ट नाही मिळाली, की बाबा तुमचं गोल काय ते तुम्ही फाइंड आउट करा. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तुमची वाटचाल कशी असावी. पर्सनल टच जे आपण म्हणतो, तर तुम्ही प्रत्येक आज एम-जीच्या प्रत्येक मेंबरला तुम्ही तुमचा एक पर्सनल टच असतो, पर्सनल कॉल असतो. सो ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या बिझनेसची पर्सनल ग्रोथ होते. आपला एक सर्वांगीण विकास होतो. आपण जिथे कमी पडतोय किंवा बाहेर मार्केटमध्ये रिप्रेझेंट करायला काहीतरी एक फॅक्टर कमी पडतोय. तो फॅक्टर तुमच्या इथे आपल्याला ग्रो व्हायला मदत होते. सो अशा बऱ्याच गोष्टींनी एम-जीचे फर्स्ट हेच मी सांगेल, की फर्स्ट थिंग आहे, की तुमचा गोल डिसाईड करता येतो. त्याच्यानंतर बऱ्याच मार्केटिंग स्ट्रॅटेजीज छोट्या-छोट्या लर्निंग्समधनं तुम्ही शिकत जाता. त्याच्यानंतर जे प्रेम आम्हाला आज ह्या प्लॅटफॉर्मकडनं मिळतंय, जे आज माझ्यासोबत जे माझे बाकीच्यांसोबत जे ऋणानुबंध झालेले आहेत, या सगळ्या माझ्या लेडीज किंवा हे सगळे जे आहेत, त्याच्यासोबत एक घट्ट बॉन्ड झाला आहे, की ह्याच्यानेच पुढे आपला बिझनेस ग्रोथ होणार आहे. आज मला जर माझ्या ॲपवर ह्यातले बरेच सेलर जॉइन झालेले आहेत. सो असा त्यांच्या थ्रू मला, माझ्या थ्रू त्यांना असा एक बिझनेस ह्याच्यातनंच बिझनेस ग्रोथ होणार आहे. हे एक एम-जीचं खूप चांगला पॉइंट आहे मी म्हणेन. त्याच्यानंतर एम-जीमध्ये एक असं काय म्हणतात, फक्त महिलाच नाही, सगळ्याच लोकांना इथे जे सशक्तीकरण, एम्पॉवरमेंट आपण म्हणतो, ते जे दिलं जातं, त्याची आज खूप गरज आहे मार्केटमध्ये. मग ते स्टुडंट्स असो, काय फक्त बिझनेसच आपल्याला करायचा आहे असं नाही. तर बिझनेस सोबत बऱ्याच गोष्टी लागतात. टेक्नॉलॉजी लागते, स्किल्स लागतात, बोलायची टेक्निक लागते किंवा मार्केटमध्ये कसं उतरायचं. जे बाकीचे सगळे जे मी ग्रुप्स बघितले, की त्याच्यामध्ये हे एक फक्त एक तुम्ही बिझनेस करा आणि तुम्ही बस तुम्ही मोकळे. बट इथे जो एक आपुलकी आहे, जो आता 4-5 आठवडे आपला एम-जीमध्ये गॅप पडला. पण मग त्याच्यानंतर जे आपण आपुलकीने सगळेजण इतके ईगर होतो सगळ्यांना भेटायला, की सगळ्यांची दिवाळी कशी गेली. एक मोठी फॅमिली तयार झालेली आहे. सो एम-जीचा मला हा खूप काय म्हणतात खूप छान आहे ही गोष्ट, की तुम्ही एका मोठ्या फॅमिलीचा हिस्सा होता, की तुम्हाला एक तुमच्या सोशल लाईफ आपण जे म्हणतो ते तुम्हाला एम-जी कडनं मिळत जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. जेव्हा आपण एक बिझनेस करू इच्छितो किंवा एक जॉब जरी करू इच्छितो, तुम्हाला एक सोशल लाईफची गरज असते. बरोबर. सिक्युअर सोशल लाईफची गरज असते. हे खूप इम्पोर्टंट आहे, की ही सोशल लाईफ सोशल मीडियावरनं जरी सगळ्यांच्या ओळखी झालेल्या असल्या, तरी ते तेवढ्याच सिक्युअर पण आहेत. आपण ट्रस्ट ठेवू शकतो एकमेकांवर. जेवढे तुम्ही ते व्हेरिफाय करून लोकांना एंट्रीज देतात,
त्याच्यावरनं डोळे झाकून आम्ही सगळ्यांवर ट्रस्ट ठेवू शकतो. सो हे खूप सगळं मॅटर करतं आपल्या लाईफमध्ये. मस्त भाग्यश्री, खूप छान मुद्दा मांडला तू. मला वाटतं रिलेशनशिप आणि कुठल्याही बिझनेस असू दे की नोकरी असू दे की फॅमिली, सी एव्हरीथिंग स्टार्ट फ्रॉम द रिलेशनशिप. आणि ही रिलेशनशिप जी आपली इथे सगळ्यांसोबत जी बनली आहे, म्हणजे इट्स अ प्राइजलेस, इट्स ट्रुली प्राइजलेस. आणि खूप छान बोललीस तू. सो प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो ब्लेस्ड अँड हॅपी द पीपल लाईक यू इन माय लाईफ. आय एम सो ब्लेस्ड. एक शेवटचा प्रश्न भाग्यश्री तुला जाता जाता मला फक्त एक विचारायला आवडेल. तुला मी नेहमी बोलवेल या प्लॅटफॉर्मवरती, आणि खूप लोकांना शिकण्याची गरज आहे, कारण जे ग्रॅटिट्यूड आहे. कारण कसं असतं ना, जगामध्ये दोन पद्धतीचे लोक असतात. एखाद्याला तू पूर्ण काय म्हणतात ना, पहाड पण दिलं, पर्वत पण दिलं तरी त्याला त्याची व्हॅल्यू नसते. पण कोणाला तू ब्रेड क्रम्ब पण दिले तरी त्याला ते स्वीट पेक्षा पण जास्त, जे पहाडपेक्षा पण किंवा पर्वतापेक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीने लोक ट्रीट करतात. आणि तो गुण मी तुझ्यात बघितला, आणि हा गुण तुला नक्कीच खूप पुढे घेऊन जाईल. आणि आणि मला वाटतं हे आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवं, कारण जेवढं तुम्ही अप्रिशिएटिव्ह असाल, ग्रॅटिट्यूड तुमच्यामध्ये असेल, तेवढं देव भरभरून देईल, कारण हे अप्रिशिएशन सगळ्यांना आवडतं. आणि लास्टचा प्रश्न तुला, शेवटचा प्रश्न आपला भाग्यश्री आज, तुला जर आता महिलांना आपल्या मेसेज द्यायचा झाला तर तू काय सांगशील? कारण उद्योजकता ही इतकी सोपी नाहीये ग. आणि उद्योग, त्यासोबत आपली फॅमिली, प्रायोरिटीज, सगळ्याच गोष्टी असतात, बरोबर? तर आपल्या महिलांना तू काय मेसेज देशील? या सगळ्या ज्या माझ्या महिला आहेत, त्यांना मी एक सांगू इच्छिते, की जी एम्पॉवरमेंट आहे, ते फक्त तुमचं बिझनेसमधनंच येतं असं नाही. तुमच्या फॅमिली थ्रू तुम्हाला ते मिळतं, तुमच्या सराउंडिंग थ्रू तुम्हाला ते मिळतं. सो आपण नेहमी ह्या सगळ्या ह्याचं ऋणी राहिलं पाहिजे आणि अशाच प्लॅटफॉर्मला जॉइन झालं पाहिजे, ज्याने आपल्याला हे सशक्तीकरण मिळते. आज तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये काय करावसं वाटत असेल, तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधनं वेळ मिळत नसेल, तर तुम्ही तो वेळ काढला पाहिजे. स्वतःसाठी तो वेळ दिला पाहिजे आणि स्वतःच्या सोशल लाईफसाठी तो वेळ दिला पाहिजे. लोकांना भेटलं पाहिजे. भलेही मग ते ऑनलाईन असो, तर मग ते सिक्युअरही असले पाहिजेत. तेवढाच तो ग्रुप जो तुम्ही बनवाल, तो तेवढा सिक्युअर असला पाहिजे. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं जे महिला सशक्तीकरण किंवा एम्पॉवरमेंट आपण म्हणतो, ते सगळं होणार आहे. इट इज नॉट ओन्ली रिलेटेड टू बिझनेस, बट एक जे बॉन्डिंग किंवा एक जे सोशल काय डेव्हलपमेंट. सोशल डेव्हलपमेंट म्हणतो, ती गरजेची आहे. ती तुम्ही तुमची केली पाहिजे. असं जरी तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा तुम्ही एक हाउसवाईफ असाल, तरी तुम्ही असे कुठले ग्रुप जॉइन करा, की ज्याच्याने तुम्हाला एक सेल्फ कॉन्फिडन्स येईल. कॉन्फिडन्स हा खूप इम्पोर्टंट आहे, जर तुम्हाला लाईफमध्ये काही अचीव्ह करायचं असेल. तुम्ही ही गोष्ट करू शकता. जर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करू शकता, तर ती तुम्ही गोष्ट अचीव्हही करू शकता. हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळेल. सो तुम्ही नक्कीच दर्शना मॅमला कॉन्टॅक्ट करा यासाठी. त्या नक्कीच तुम्हाला या बाबतीत गाईड करतील, की सपोज जर तुम्हाला बिझनेस जरी करायचा नसेल, तुम्ही एखादा जॉब जरी करत असाल, तरी तुमच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट कशी व्हायला पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या दिशेने जायला पाहिजे, तुमच्यामध्ये एक लीडर कसा घडायला पाहिजे, यासाठी तुम्ही नक्कीच हा प्लॅटफॉर्म जॉइन केला पाहिजे. आणि नॉट ओन्ली वुमेन, मी तर म्हणते सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या एम्पॉवरमेंटसाठी अशाच कुठल्यातरी प्लॅटफॉर्मला, चांगल्या प्लॅटफॉर्मला जॉइन झालं पाहिजे, ज्याने स्वतःमध्ये डेव्हलपमेंट होईल, स्वतःसाठी डेव्हलपमेंट होईल. सो ह्या सगळ्यामध्ये एम-जी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. मी याची नक्कीच मॅम तर्फे गॅरंटी घेते, की जे मॅमने माझ्यामध्ये घडवलं आहे, ते नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला दिसेल. नक्कीच, नक्कीच. भाग्यश्री, मला वाटतं भाग्यश्रीने खूप छान मेसेज दिला आहे आपल्या सगळ्यांना. सी, नेटवर्किंग आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे क्वालिटी क्राऊड, ज्याला आपण म्हणतो. जसं भाग्यश्रीने सांगितलं, की आपण खूप लोक बघतो, पण त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी काय आहे? त्यांचे विचार काय आहे? ते ते तुमच्यासारखे आहेत का? किंवा मग त्यांना त्या लेवलचं एज्युकेशन आहे का? किंवा तुम्ही तुम्ही त्यांच्यामध्ये काय शोधताय? तर ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. नेटवर्किंग आणि एक सोशल डेव्हलपमेंट असणं, सेल्फ डेव्हलपमेंट असणं. कारण कुठेतरी मला वाटतं कामासोबत, बिझनेस सोबत, फायनान्स सोबत एक सेल्फ रिअलायझेशन येणं किंवा असणं खूप गरजेचं आहे, आणि त्याला कुणाची तरी
एक आपण म्हणतो ना की आपले ब्लाइंड स्पॉट आपल्या स्वतःला दिसत नाही. सेम विथ मी, राईट. ज्यावेळेस मी कुणाला तरी जॉईन झाले किंवा मी कुठला तरी ग्रुप जॉईन केला, त्यापेक्षा मी चांगले मेंटर्स बघितले किंवा अनुभवले, त्यातनं जो मला मार्ग मिळाला आणि त्यातनं जी अंडरस्टँडिंग मला आली ती खूप अमूल्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही ज्यावेळेस तुमचं 21 वर्षाचे एज्युकेशन घेतात आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या लाईफमध्ये काहीतरी शिकतायत, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स. आणि आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु आहे. सो मी सगळ्यांना हेच सांगेल की जसं भाग्यश्रीने सांगितलं, तुम्ही नक्की या. आपण सगळ्यांना, आपण इव्हन विद्यार्थ्यांना असू दे किंवा महिलांना असू दे, आपण सगळ्यांना गाईड करतो. पण त्यामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की समोरच्याचं प्रोफाईल किती महत्वाचं आहे. कारण ट्रस्ट आणि रिलेशनशिप याला आणि इथिक्स या गोष्टींच्या, हे आपलं फाउंडेशन आहे मिशनचं आणि ते सगळ्यांनी फॉलो करावं. म्हणून आपण या सगळ्यांची काळजी घेत असतो. आणि खूप छान वाटलं पण भाग्यश्री आज तुझ्यासोबत गप्पा मारून, आणि खूप छान मेसेज तू दिला. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स, प्राऊड ऑफ यू. आणि तू अशीच येत राहा आणि आपल्या महिलांना गाईड करत राहा. आणि खूप छान वाटलं आज तुझ्याशी गप्पा मारून. एकदम लहान बहिणीशी गप्पा मारल्यासारखं वाटलं मला. आणि त्यातल्या त्यात तुझ्या बिझनेसची एवढी छान ग्रोथ बघून खूप खूप छान. म्हणजे ही खरी आपल्या कामाची पावती आहे. कारण पैसा तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने कमवू शकतात, पण जे रिअल सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना एखाद्याला देण्याचं, हे, आणि ज्यावेळेस तुमच्याकडनं असे शब्द ऐकायला मिळतात ना, त्यावेळेस खूप मोठं आहे भाग्यश्री. अँड वन्स अगेन प्राऊड ऑफ यू, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक यू सो मच फॉर थँक यू कमिंग. मॅम. तुम्ही पण मला या प्लॅटफॉर्मवर फर्स्ट ऑफ ऑल जॉइन करून घेतलत. त्याच्यानंतर माझ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्यामुळे आज फक्त डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे मला बोलायला शब्दच नाहीये. त्याच्यानंतर जी माझी टीम तयार झालेली आहे, जी एक फॅमिली आहे. त्याच्यानंतर आज मी जो डोळे झाकून लोकांवर विश्वास ठेवू शकते तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर, एम-जीच्या फॅमिलीवर. तो त्याच्यामुळे एक सेल्फ कॉन्फिडन्स आला आहे, की बाबा आपण अचीव्ह करू शकतो आपल्या लाईफमध्ये जे आपल्याला हवंय. सो मी तुमच्या प्लॅटफॉर्मशी तुमची सदैव ऋणी राहील. जेव्हा मला माझ्या स्टार्टिंग फेजमध्ये एका मेंटॉरची गरज असते. प्रत्येक बिझनेसला एका मेंटॉरची गरज असते. मग फक्त पाठीशी उभा असेल तरी भरपूर होतं. सगळं आपल्यालाच करायचं असतं. फक्त जर काही चुकलं किंवा आपल्याला सगळं माहीत असतं, पण फक्त काही चुकलं, काही गरज पडली, तर एक अशा व्यक्तीची गरज असते, जो कधीही आपल्याला मदत करेल किंवा कधीही आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढेल. आणि तो सगळा रोल, एक सपोर्ट सिस्टमचा रोल माझ्या फॅमिली सोबत तुम्ही आज प्ले करताय. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. थँक यू सो आणि मच. मी ह्याच्याबद्दल तुमची एम-जीची शतशः नेहमी ऋणी राहील. सो थँक यू सो मच तुम्ही आज मला ही संधी दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम डिअर अँड प्राऊड ऑफ यू ईच अँड एव्हरी वन. सगळ्यांचा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि खूप सगळ्यांनी तुम्ही भरभरून हा सपोर्ट एमजी ला केला, आपल्या महिलांना केला. त्याबद्दल सगळ्यांचेच पुन्हा एकदा अभिनंदन. मग त्यामध्ये भार्गवी असू दे, श्वेता असू दे, प्रीती, स्मिता ताई, मनीषा ताई, शिल्पा, आय थिंक कुणाचं नाव तुम्ही, प्राजक्ता, आपल्या एवढ्या छान छान मैत्रिणी आहेत ना. इव्हन दो बऱ्याच आपल्या अशा मैत्रिणी आहेत की ज्यांनी याच्यासाठी खूप हातभार लावलायत आणि खूप म्हणजे आपलं समजून ज्यांनी काम केलंय. अशा सर्वांचे मनापासून एकदा पुन्हा आभार आणि थँक्यू सो मच. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ग्रेट फ्युचर अहेड. ओके, थँक यू बाय सो मच मॅम. भाग्यश्री, बाय, टेक केअर, येस, बाय. बाय बाय. बाय टेक केअर. एव्हरीवन, बाय. पुन्हा भेटूया आपण नवीन एका आपल्या नवीन उद्योजिकेला घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये. थँक्यू.